रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. शिवसेनेच्या युवती सेना जिल्हा प्रमुखपदी डॉक्टर सोनाली सागर खडके सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेतून आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीतून प्रेरित होत तसेच शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या युवती सेना संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडी येथील डॉक्टर सोनाली सागर खडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे अधिकृत आदेशपत्र जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील माने, पश्चिम महाराष्ट्र युवा सेना सचिव ऋतुराज क्षीरसागर, हातकणंगले लोकसभा संपर्क प्रमुख शिवाजी जाधव, जिल्हा प्रमुख रवींद्र माने, उपजिल्हा प्रमुख संतोष जाधव, महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशालीताई डोंगरे, उपजिल्हा प्रमुख संगीताताई नरके यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियुक्तीनंतर बोलताना डॉक्टर सोनाली खडके यांनी शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली. युवती व महिलांचे सक्षम संघटन उभारून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याबरोबरच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच तालुका व जिल्हा स्तरावर शिवसेनेचे संघटन अधिक बळकट करण्याचे ध्येय ठेवत सामाजिक बांधिलकी जपत राजकीय क्षेत्रातही सेवाभाव कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठीही विशेष लक्ष देणार असल्याचे सांगत आपल्या सामाजिक व राजकीय प्रवासात सर्वांचा पाठिंबा लाभत राहावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विन टीव्ही मराठीसाठी विशेष प्रतिनिधी पूनम केकरे. सोनाली मॅडम, तुम्ही एवढं महिलांच्यासाठी युवतींसाठी करताय, तर महिलांना युवतींना तुम्ही काय आव्हान द्याल? म्हणून मी आज प्रत्येक युवतीला, प्रत्येक महिलेला एकच आव्हान करेन. सुशिक्षित स्त्री, शिक्षित स्त्री, संस्कारित स्त्री, आत्मनिर्भर स्त्री हीच आपल्या समाजाची आणि देशाची खरी ओळख आहे. जर आपल्याला समाज घडवायचा असेल, देश घडवायचा असेल आणि स्वप्नातील शिवसेना उभी करायची असेल, प्रत्येक घराघरामध्ये शिवसेनेचा विचार पोचवण्याची गरज आहे. प्रत्येक युवतीला या संघटनेत जोडण्याची गरज आहे आणि एक मजबूत महिला शक्ती उभी करण्याची गरज आहे. चला एकत्र येऊया, पुढे जाऊया आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाऊया. जय महाराष्ट्र. युवतींनी या क्षेत्रात यावं यासाठी तुम्ही काय काय कामगिरी कराल किंवा काय संदेश द्याल महिलांना? ती फक्त स्त्री ही किंवा महिला ही किंवा युवती ही फक्त घरापुरती मर्यादित नाही. ती समाजाची खरी शक्ती आहे. तिच्या कष्टातून उभा राहतो त्याच्या कष्टातून उभा राहते प्रत्येक यश. तिच्या धैर्यातून घडतो नवा इतिहास. ती पुढे आली तर परिवर्तन घडतं. ती उभी राहिली तर भविष्य बदलतं. जर आपल्या समाज आणि देश प्रगतीपथावर न्यायचा असेल तर काही गोष्टी स्पष्ट आहेत. प्रत्येक महिला आत्मनिर्भर झाली पाहिजे. प्रत्येक युवती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. उद्योग, नोकरी, व्यवसाय क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे. पण एकट्याने होणार नाही. ते तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण एकत्र येऊ, संघटन मजबूत करू, एकमेकांना साथ देऊ. कारण एकटी महिला बदल घडवते आणि संघटित महिला इतिहास घडवतात. आज शिवसेनेच्या जिल्हा युवती प्रमुख म्हणून तुमची निवड झाली आहे, मग तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? जय महाराष्ट्र. मी डॉक्टर सोनाली सागर खडके, खुटाळवाडी. ही माझ्यासाठी अभिमानाची तसेच जबाबदारीची गोष्ट आहे. पक्षाने माझ्यावर जो काही विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी पात्र ठरून अधिक लोकांपर्यंत जाऊन काम करेन. लोकांच्या समस्या समजून घेईल. महिलांचं आणि युवतीचं संघटन मजबूत करेन. युवती प्रमुख म्हणून तुमचं कोणतं उद्दिष्ट आहे आणि आजपर्यंत तुम्ही कुठलं उपक्रम राबवलं? यापुढे कुठलं उपक्रम तुम्ही महिलांच्यासाठी राबवणार आहात? माझं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे महिला आणि युवती यांचं संघटन मोठं करणं, संघटन उभं करणं. माझं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे जिल्ह्यातील युवती महिलांचं मजबूत संघटन उभं करणं, त्यांना स्वावलंबी बनवणं. त्यांना फक्त सक्षम नाही तर स्वावलंबी बनवायचं आहे. आणि आजपर्यंत अभिमानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे. पक्षाने माझ्यावर दाखवलेला जो काही विश्वास आहे त्या विश्वासाला मी नक्कीच पात्र ठरेन आणि तो विश्वास मी पार पाडेन. हे फक्त पद नाही तर ही समाजासाठी अधिक काम करण्याची संधी आहे. माझं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे जिल्ह्यातील युवती आणि महिला यांचं संघटन मजबूत करणं.
त्या महिला सक्षमीकरणावरती काम करणं, त्याचबरोबर महिलांना फक्त सक्षम नाही तर स्वावलंबी बनवणं, त्यांच्या समस्या समजून घेऊन तळागाळातल्या महिलांना, युवतींना त्यांच्या प्रॉब्लेमवरती काम करणं, विशेष लक्ष देणं हे माझं प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर महिलांसाठी आणि युवतींसाठी मी निर्भया पथक, स्किल डेव्हलपमेंट, त्यानंतर हेल्थ अवेअरनेस कॅम्पिंग, त्याचबरोबर करिअर गायडन्स हे कॅम्पिंगचे उपक्रम आयोजित करणार आहे. महिलांना केवळ सक्षम नाही तर आत्मनिर्भर बनवायचं ध्येय आहे. महिलांना राजकारणात सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना आम्ही लीडरशिप देऊ, त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंग देऊन निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवू. मॅडम, तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातनं राजकारण या क्षेत्रात आलाय, तर याबाबत तुमची भूमिका काय असेल महिलांच्यासाठी? क्षेत्रात काम करताना मला समाजाच्या अनेक समस्या, महिलांच्या, युतीच्या अनेक समस्या जाणवल्या, पाहायला मिळाल्या. त्यानंतर समस्यावरती मोठ्या स्तरावरती काम करण्यासाठी राजकारणात हे योग्य मार्ग वाटला, म्हणून मी या मार्गात समाजसेवेच्या दृष्टिकोनातून आली आहे आणि त्याचा विचार करून मी लोकांपर्यंत अधिकाधिक पोचेल, लोकांच्या समस्या, युवतींच्या समस्या जाणून घेईन आणि मी अधिकाधिक काम करेन. शिवसेना ही गावागावांमध्ये रुजवेल, माणसांमध्ये भिनवेल आणि संघटना मजबूत करण्यासाठी जितकं काम करता येईल तितकं मी करेन. कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रमुख समस्या तुम्हाला कोणत्या कोणत्या वाटतात? महिलांची सुरक्षा, रोजगार, आरोग्याबद्दलच्या समस्या, त्याचबरोबर महिलांचं सक्षमीकरण, युवतींना गाईडलाईन, करिअर गाईडलाईन, या महत्त्वाच्या प्रमुख मला समस्या वाटतात. शिवसेनेच्या विचारधारणेबद्दल तुमचं काय मत आहे? शिवसेनेची विचारधारणा ही सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारी एक शिवसेना आहे आमची. विचारधारणा आहे. जनतेच्या प्रश्नावर थेट काम करणारी शिवसेना आहे. शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे असं म्हणतात की सोन्याचा चमचा घेऊन आम्ही काही जन्माला आलो नाही. तर म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री हे असे आहेत की सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आले नाही, पण लोकांसाठी सोन्याचे दिवस आणणारे व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतं. आणि साहेबच एवढं काम करतात की आम्हाला त्याच्यातून प्रेरणा मिळते आणि ते आम्ही काम करत राहील त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या विचारांना धरून. नियुक्तीसाठी स्थानिक पातळीपासून वरिष्ठांपर्यंत कोणाकोणाचं सहकार्य लाभलं तुम्हाला? माझी शिवसेना युती जिल्हाप्रमुख कोल्हापूर यापदी नियुक्ती केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब, खासदार माननीय धैर्यशील दादा माने साहेब, पश्चिम महाराष्ट्र युवा सेना सचिव ऋतुराजदादा क्षीरसागर, हातकलंगडे लोकसभा संपर्क प्रमुख शिवाजी जाधव साहेब, जिल्हा प्रमुख रवींद्रजी माने साहेब, उपजिल्हाप्रमुख संतोषजी जाधव साहेब, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशालताई डोंगरे, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, नेते मंडळी, जिल्हाप्रमुख, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, सर्व कार्यकर्त्यांचे विशेष मनपूर्वक आभार. माझ्या आजपर्यंतच्या प्रवासात साथ देणारे माझे साथीदार, हितचिंतक आणि कुटुंबीय यांचेही मनापासून आभार. त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रेमामुळे हा प्रवास शक्य झाला. शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहील. युवती व महिलांचे मजबूत संघटन उभं करून त्यांना सर्व प्रकारची मदत करणं, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, तसेच तालुका व जिल्हा स्तरावरील शिवसेनेचं संघटन अधिक बळकट करणं हे माझं प्रमुख ध्येय राहील. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना मी सामाजिक बांधिलकी जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आता राजकीय क्षेत्रातील तीच सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव कायम ठेवत समाजासाठी अधिक प्रभावीपणे काम करत राहील. वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. माझ्या या सामाजिक आणि राजकीय प्रवासात आपला सर्वांचा मला असाच पाठिंबा राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आपण सर्वजण एकत्र येऊन शिवसेनेला अधिक बळकट करूया. मनपूर्वक सर्वांचे आभार.
विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.